नमस्कार मंडळी. तुम्ही जास्वंदाचं फूल बघितलं का कधी? हे जास्वंदाचंच फूल आहे, ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे थोडे थोडे वेगवेगळे पानं असतात. खूप जास्ती याचे पानं असे तुटलेले असतात, टोकं निघलेले असतात जास्वंदाच्या फुलाचे. खूप जास्त गुच्छा असतो, एकाच फुलाला खूप जास्त असा गुच्छा असतो. तर हे तशाच प्रकारचे जास्वंदाचे फूल आहे. असं झाड लागतं, वेल नाही. पहिली गोष्ट हे मी एक फांदी नाही राहत का, त्या झाडाची एक फांदी निघली आहे आणि असेच फुलं लागतात त्याला. फांदीला आडवी फांदी असतात, पानं अशीच असतात आणि फुलं पण सेम असेच वाकडे उभे. माझ्या घरी आहे चंद्रपूरला सेम झाड. तर मग मला असं वाटलं पाहून की आपण जास्वंदाचं फूल काढून बघावं. जास्वंदाच्या फुलाला वेगळे म्हणजे फुलं असतात. जसे पिवळं फुल असते जास्वंदाचं, लाल असते आणि एक हे असते, अजून गुलाबी पण निघतं. अजून जे छोटे छोटे फ्लावर म्हणजे 2-3 कलर आहे म्हणजे जास्वंदाच्या फुलामध्ये, ते सगळे निघतात. त्याच्यामधून हा एक प्रकार आहे जास्वंदाच्या फुलाचा. तर बघा, आधी म्हणजे मला खूपच सुंदर वाटलं मी काढल्यानंतर हे फूल. मला पहिले विचार आला मला काढता येईल का नाही. फक्त एक छोटासा इमेज पाहिला होता अशा डोळ्यांनी आपल्या. तर मग मला वाटलं मी पाहता क्षणी मी हे सगळं काढू शकेन की नाही. कारण कधी कधी आपण नॅचरल गोष्टी पूर्ण जसं आहे तशा पद्धतीने कापडावरती या कागदावरती नाही उतरवू शकत. तर मी कापडावरती पुरेपूर उतरवायचा प्रयत्न केला, सेम जास्वंदाचं फूल. तर मला माहीत नाही की जास्वंदाचं फूल सेम झालं आहे की नाही आहे, पण मी प्रयत्न केला सेम जास्वंदाचं फूल या कॉटनवाल्या कापडवर उतरवण्याचा. तुम्ही सगळे पाहून सांगा मला की खरंच तुम्हाला आवडलं की नाही. या जास्वंदाचं फूल कसं वाटलं? तुम्हाला खरंच वाटलं की त्याच्यामध्ये काही कमी आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हाच मी जेव्हाही बनवेन आता तसं नॅचरल गोष्टी बनवण्याचा खूप प्रयत्न करत आहे मी. नॅचरल म्हणजे की जसं चक्रीचे फुलं असतात, या जसे मोगऱ्याची फुलं असतात, गुलाबाची फुलांचे पानांचं, असं वेगवेगळं काही. मला नॅचरल गोष्टीत फार इंटरेस्ट आहे. असं निसर्गाला पाहिल्यानंतर मज्जा येते, एकदम भारी वाटते. खूप सारे नवनवीन फुलं, खूप सारे नवनवीन झाडं, पूर्ण हिरवं भारी वाटते असं. म्हणून ते पूर्ण तर उतरवता येत नाही, थोडं प्रयत्न करते की कापडावर वगैरे उतरवण्याचा. त्याला आधी मी रेड कलर दिला, मग त्याच्यानंतर ऑरेंज आणि मग ब्लॅकला जर ऑरेंज या रेडमध्ये मिक्स केलं तर तो ब्राऊन बनतो. आणि मग त्याच ब्राऊन काडीने मी ते साईडची दांडी काढली, तर रेडिश लाईन दिली आणि टपके दिले. पण हे पण काढता आलं पाहिजे, कारण की आपल्याला कळलं पाहिजे की फ्लावरची दिशा कशी आहे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्याच्यावरच समजेल आपल्याला की फ्लावर ओरिजिनल बनत आहे की नाही. हा ओरिजिनल मला तर वाटत आहे म्हणून. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं. माझा मोठा व्हिडिओ खूप लेट येतो, म्हणजे 2 या 3 दिवसानंतर येतो, कारण की मोठा व्हिडिओसाठी मला थोडा फार वेळ नसते. तर मी शॉर्ट टाकत राहते, रिलेटेड शॉर्ट्स. तर हा मोठा व्हिडिओ आहे. सांगा मला, रोज टाकले तर तुम्हालाही बोर होऊन जाईल. त्यापेक्षा म्हटलं 1-2 दिवस आड टाकावं. लाईक करा, तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सबस्क्रायबर खूप कमी येत आहे मला. लाईक्स तर आहे
ठीकठाक आहे, पण सबस्क्रायबर खूप कमी आहे आणि व्ह्यूज पण. सो प्लीज थँक्यू पाहण्याबद्दल आणि लाईक करा. चला बाई.